हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आता आज UPSC CSCचं जे नोटिफिकेशन आहे ते आलेलं आहे आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणात चेंजेस जे आहेत ते आपल्याला यावेळेस पाहायला मिळत आहे. जर तुम्ही यावेळेसची UPSCची जी परीक्षा आहे ती देणार असाल, तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण आतापर्यंत ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये मोठे-मोठे चेंजेस जे आहेत ते आता यावेळेस आलेले आहे. स्पेशली जे चेंजेस आहे, ते स्पेशली चेंजेस 2 ठिकाणी आलेले आहे. एक म्हणजे जे ऑलरेडी अधिकारी आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे चेंजेस आहे आणि फॉर्म भरण्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात चेंजेस करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तो पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा आपण इथे कव्हर करू. ओके. येस. बघा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, की जर तुम्ही राज्यसेवा 2026 आणि UPSC 2026 ची तयारी करत असाल, तर दोन्हीसाठी आपण एकच बॅच सुरू केलेली आहे. जर तुम्ही UPSC ची परीक्षा मराठीतून देत असाल, तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषय जे आहे, ते सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील. टू दी पॉइंट गाईडन्स केला जाईल. मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आणि तुम्ही कधीही तुमच्या वेळेवर हे जे लेक्चर आहे ते लेक्चर पाहू शकता. ओके. आता UPSCचं नोटिफिकेशन आलेलं आहे, थोडंसं उशिरा आलं. एकूण जागा ज्या आहे, त्या एकूण जागा 933 जागा आहे. किती जागा आहे? 933 जागा असणार आहे. ठीक आहे. आणि ह्या 933 जागांमध्ये IAS, IPS, IFS, IRS यासारख्या ज्या जागा आहेत त्या जागा असणार आहेत. ठीक आहे. आता बघा, UPSC नागरी सेवा परीक्षेच्या नियमांमध्ये काही मोठे बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहे. अभ्यासक्रम किंवा परीक्षेत कोणताही बदल झालेला नाहीये. ऑप्शनल अजूनही आहे. त्यामुळे ऑप्शनल जो आहे तो स्कोरिंगसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुमचा ऑप्शनलवर कमांड असेल, तर ऑप्शनलची चांगली तयारी करा, स्कोर करा आणि अधिकारी बना. काही विषय नाहीये. परंतु सर्व्हिसेस ज्या आहे, या सर्व्हिसेस आणि अटेम्प्ट या या नियमांमध्ये मात्र बदल झालेले आहे. हे अटेम्प्ट जे आहे म्हणजे तुम्ही प्रिलिम, मेन्स म्हणजे तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असाल, ST कॅटेगरीमध्ये असाल, OBC मध्ये असाल, त्यांना जे अटेम्प्ट आहे त्याच्यात कोणतेही बदल झालेले नाहीये. पण तुम्ही ऑलरेडी सर्व्हिसेसमध्ये असेल, तर मात्र तुमच्या अटेम्प्ट देण्यावर बंधनं आणण्यात आलेली आहे. तर हे जे महत्वाचे नियम आहे, हे महत्वाचे नियम कोणते कोणते आहे, जरा एकदा बघून घेऊ आपण. ठीक आहे. हा, लक्ष द्या. पहिलं बघा, हे सगळे एकदम व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉपर लक्ष देऊन तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या, कारण ह्या महत्वाच्या आहे. ठीक आहे. पहा, जर तुम्ही आधीच IAS किंवा IPS अधिकारी असाल, म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे, तुम्ही इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर तुम्ही पुन्हा ही परीक्षा देऊ शकत नाही. आतापर्यंत कसं होतं, की इंडियन फॉरेन सर्व्हिस जे आहे, ते इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तर तुम्ही पुन्हा IAS ची परीक्षा देऊ शकत होते. ठीक आहे. IAS झालं तर मात्र पुन्हा परीक्षा देऊ शकत नव्हते. तुम्हाला रिझाईन करावं लागत होतं आणि त्यानंतर तुम्हाला ती परीक्षा द्यावी लागत होती. तर IAS आणि IFS अधिकारी जर म्हणून तुम्ही ऑलरेडी सिलेक्टेड असाल, तर राजीनामा दिल्याशिवाय तुम्हाला पुन्हा CSE परीक्षा देता येणार नाही. तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल त्या सर्व्हिसचा आणि त्यानंतर तुम्ही ती पुन्हा परीक्षा 2026 ची किंवा 27 ची देऊ शकाल. क्लिअर? दुसरं, जर तुम्ही आधीच IPS अधिकारी असाल, तर तुम्ही पुन्हा परीक्षा देऊ शकता. पण किती वेळा? फक्त एकदा. म्हणजे तुम्हाला 2026चा अटेम्प्ट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, 27चा अटेम्प्ट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, पण एकदाच देऊ शकता. याच्या आधी कसं होतं, की जर तुम्ही IPS झाला, तुम्हाला IAS व्हायचं असेल, तुम्ही पुन्हा परीक्षा दिली, पण IPS नाही मिळालं, IAS पण नाही मिळालं, IRS मिळालं. मग तुम्ही पुन्हा तिसऱ्यांदा अटेम्प्ट द्याल, की मला IAS मिळालं पाहिजे. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही IAS व्हाल. आता असं विषय जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. तुम्ही IPS म्हणून निवडला गेला असाल, तर तुम्हाला एकदाच पुन्हा परीक्षा देता येईल. ठीक आहे. तुम्ही पुन्हा परीक्षा देऊ शकता, परंतु IPS हे जे पद आहे, हे तुमच्यासाठी कायमचं लॉक झालं आहे. तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा IPS होण्याची संधी मिळणार नाही. कळलं? जर तुम्ही पुन्हा परीक्षा दिली, पुन्हा परीक्षा दिल्यानंतर मग मात्र तुम्हाला IAS जे आहे ते पद नाही मिळालं, तर तुम्हाला पुन्हा IPS होण्याची संधी जी आहे ती मिळणार नाही. त्यानंतर जर तुम्ही 2026 मध्ये एखादी सर्व्हिस मिळाली, कोणती सर्व्हिस मिळाली असेल तुम्हाला, तर तुम्हाला 2027 मध्ये श्रेणी सुधारण्यासाठी फक्त एकच संधी दिल्या जाईल. तुम्ही सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये लागला, IRS झाला, त्यानंतर इंडियन अकाउंट अँड ऑडिट सर्व्हिसमध्ये तुम्ही लागला, पोस्टल सर्व्हिसमध्ये लागला किंवा ग्रुप बीच्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळाल्या, तर तुम्हाला फक्त एकच परीक्षा देता येणार आहे. तर हे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. नाहीतर आधी बघा, आधी असं होतं की ज्यांना IPS मिळालं, IAS नाही मिळालं, ज्यांना IRS मिळालं, IPS किंवा IAS नाही मिळालं, तर असेच विद्यार्थी जे आहेत ते अंतिम यादीमध्ये तुम्हाला दिसायचे. पण आता मात्र हे तुम्हाला वारंवार दिसणार नाही. ऑलरेडी सिलेक्टेड असाल तर तुम्हाला एकच अपॉर्च्युनिटी मिळेल. त्यानंतर तुम्हाला दुसरी अपॉर्च्युनिटी घेता येणार नाही. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा कडक अटी ज्या आहेत त्या कडक अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. कोणत्या? की जर तुम्हाला 2027 मध्ये अधिक चांगली सर्व्हिस मिळाली,
तर तुम्हाला दोनपैकी एकाची निवड करावी लागेल. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला आधी IRS मिळालं असेल, त्यानंतर तुम्हाला IPS मिळालं. ठीक आहे. तर तुम्हाला दोनपैकी एक जी आहे ती निवडावी लागेल. जर तुम्ही दोनपैकी एक निवडली तर आधीची जी सर्व्हिस आहे ती रद्द होईल. ठीक आहे. जर हे निवडली तर ही रद्द होईल. आलं लक्षात? दोनपैकी एक निवडावी लागेल, कारण तिसरा अटेम्प्ट तुमच्यासाठी असणार नाहीये. ओके, आलं लक्षात? व्हेरी गुड. त्यानंतर जर 2027 मध्ये तुम्हाला कोणतीही सर्व्हिस मिळाली नाही, मग समजा तुम्ही आता आधी IRS आहात, तुम्ही 2027 मध्ये IP आपली जी रँक आहे आणि आपली जी सर्व्हिस आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा परीक्षा दिली, पण त्यामध्ये तुम्हाला काहीच मिळालं नाही, कोणतीही पोस्ट मिळाली नाही, तर तुमच्या आधीची जी सर्व्हिस आहे IRS ती तुमच्यासाठी ग्राह्य धरला जाईल. म्हणजे तुम्ही कमीत कमी मागच्या वर्षी जे IRS मिळालं होतं ते तुमच्यासाठी नक्की राहील. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही IRS आहात, IPS आहात, तुम्हाला पुन्हा एक चान्स मिळेल. ठीक आहे, तुमची सर्व्हिस इम्प्रूव्ह करण्यासाठी. पण अशा वेळेस तुम्हाला परमिशन घेणं बंधनकारक केलेलं आहे. आणि तुम्हाला फाउंडेशन कोर्स जो आहे ना, तो फाउंडेशन कोर्स कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करून देणं गरजेचं आहे. फाउंडेशन कोर्स नंतरचा जो कोर्स आहे तो तुम्ही परमिशन घेऊन तुम्ही त्याला सांगू शकता की मी पुढच्या वर्षी जॉईन करतो, तोपर्यंत मी MPSC UPSC ची तयारी करतो. तर ते तुम्हाला जमेल, तुम्हाला एक संधी मिळेल, पण परमिशन घेणं बंधनकारक असेल. ओके. ट्रेनिंगला जर तुम्ही दांडी मारली, सवलतीचा गैरवापर केला, अशा परिस्थितीमध्ये दोन्ही सर्व्हिसेस तुम्हाला आधी मिळालेली आणि त्यानंतर जर तुम्ही कोणती मिळवली तर त्या रद्द केल्या जातील. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सुविधा तुम्हाला मिळणार नाही. ठीक आहे. म्हणजे UPSCने काय केलं आहे, UPSCने म्हटलं आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत त्या सेवा करण्यासाठी आहे, त्यामुळे तुम्हाला एकच संधी मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स जे आहेत ते त्यांनी नाकारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालंय की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना आता जास्त चांगला स्कोप असणार आहे. हे चांगले बदल करण्यात आलेले आहे. कळलं? त्यानंतर 2027ला जर तुम्ही इम्प्रुव्हमेंटची संधी जर वापरली, ठीक आहे. समजा आता आधी तुम्ही IAS आहात, सॉरी, आधी तुम्ही IPS आहात, तुम्हाला वाटलं की नाही मला IAS व्हायचं आहे, बरोबर आहे. पण आता तुम्ही ही 2027 साठी पुन्हा परीक्षा दिली. ठीक आहे. वापरल्यानंतर जर तुम्हाला ते नाही मिळालं तर तुम्हाला दुसरी संधी नाही. मग तुम्हाला डायरेक्ट राजीनामा द्यावा लागेल, तुम्ही ज्या कुठल्याही सर्व्हिसेसमध्ये आहात, आणि ॲज अ नॉर्मल स्टुडंट म्हणून तुम्हाला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल. सर्व्हिसमध्ये राहून तुम्ही दुसरी परीक्षा देऊ शकणार नाही. थोडक्यात सांगायचं तर UPSC आता या सेवांकडे एक वचनबद्धता म्हणून पाहते. ठीक आहे. केवळ चाचणी म्हणून नाही. तुमच्या परीक्षेचे नियोजन करण्यापूर्वी तुम्ही हे सगळे नियम नीट समजून घ्या. चांगला अभ्यास करा, चांगली रँक मिळवा, कारण फक्त नंतर एकच संधी मिळणार आहे. IAS मिळालं, IFS मिळालं तर तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. कळलं का? पण बाकीचं मिळालं तर तुम्हाला केवळ एक संधी मिळणार आहे, तुमची पोस्ट इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी, तुमची सर्व्हिस इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. समजलं? लक्षात आलं? व्हेरी गुड. पुन्हा एकदा समजून घेऊ बघा. तुम्ही ऑलरेडी IFS आहात, तुम्ही 2026 ची संधी वापरू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही IPS आहात, ठीक आहे, तुम्ही 2026ला संधी म्हणून घेऊ शकता, पण पुन्हा डबल IPSला घेऊ शकत नाही. जर तुम्ही IPS तुम्हाला मिळालं असेल आणि ग्रुप ए सेंट्रल सर्व्हिसेस जे आहे तर त्या तुम्हाला 2026 मध्ये मिळाल्या असेल तर तुम्हाला एक अटेम्प्ट जो आहे तो पुन्हा मिळेल. ठीक आहे. 2026 मध्ये ट्रेनिंग जर जॉईन केलं नसेल, ठीक आहे, 2026 मध्ये तुम्ही म्हणजे ट्रेनिंग पण जॉईन केलं नाहीये, तुम्ही परमिशन पण घेतली नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला 2026 मध्ये मिळालेली कुठलीही संधी मिळणार नाही. ठीक आहे. येस. त्यानंतर 2027ला तुम्ही अपिअर झाला परमिशन घेतल्यानंतर. ठीक आहे. बेटर सर्व्हिस मिळाली 2027 मध्ये, तर तुम्ही 26 आणि 27 मध्ये तुम्ही 26 किंवा 27 पैकी एक संधी तुम्ही निवडू शकता. बाकी तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर. ठीक आहे. येस. जर तुम्ही 2027ला अपिअर झाला पण तुम्हाला सर्व्हिस नाही मिळाली, तर ऑलरेडी तुम्हाला जी सर्व्हिस होती ती तुम्हाला मिळेल, म्हणजे याच्या आधी तुम्ही जी मिळवली होती ती. ठीक आहे. यस.
बाकी मग तेच आहे की तुम्ही जर ट्रेनिंग व्यवस्थित केलं नसेल तर मग तुमच्या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या कॅन्सल केल्या जातील. ठीक आहे, वगैरे वगैरे. त्यानंतर 2027 मध्ये तुम्ही इम्प्रुव्हमेंटसाठी वापरलं. ठीक आहे, तर तुम्ही 28ला अपियर होणार नाही. जर तुम्हाला अपियर व्हायचं असेल, मनासारखी सर्व्हिस नाही मिळाली तर राजीनामा द्या आणि पुन्हा डबल परीक्षा द्या. तर अशा गोष्टी असणार आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. तर हे बदल करण्यात आलेले आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एक सांगतो, की जर तुम्ही राज्यसेवा 2026ची परीक्षा देत असाल आणि आता UPSCचं नोटिफिकेशन आलं आणि UPSCची परीक्षा जर तुम्ही देत असाल, तर आपल्याकडे नवीन कोर्सेस आपण सुरू केलेले आहे. यशोदय राज्यसेवा 2026 आणि UPSC CSE 2027 फाउंडेशन विथ ऑप्शनल. तर हा जो कोर्स आहे तो तुम्हाला 44,999 रुपयांमध्ये मिळेल आणि तुमची UPSCची मराठीतून तयारी जी आहे ती आपण करून घेऊ. तुमच्यापैकी जर कोणी इंटरेस्टेड असेल तर 9307814586 या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. आणि UPSCची परीक्षा देण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. ठीक आहे. जे विद्यार्थी MPSCची तयारी करताय त्यांचाही सिलेबस आता UPSC प्रमाणे झालेला आहे. तर UPSC प्रमाणे जो सिलेबस झालेला आहे तर तुम्ही MPSCची तयारी केली तरी UPSCची तयारी त्याच्यामध्ये होऊ शकते. थोडाफार अप्रोचमध्ये फरक आहे. तर तो जो अप्रोचमध्ये फरक आहे तो तुम्ही थोडा कव्हर करणं गरजेचं आहे. या बॅचमध्ये तो आपण कव्हर करून देऊ. तो जर तुम्ही कव्हर केला तर तुम्ही UPSCची परीक्षा सुद्धा पास होऊ शकता आणि MPSCची परीक्षा सुद्धा पास होऊ शकता. ओके. ऑल द बेस्ट. ठीक आहे. पुन्हा जर काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. काही डाऊट असेल तर नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिल्या जातील. थँक्यू.